शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अंतिम टप्प्यात. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मिळणार लाभ. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात येत आहे. पण या कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर, एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. कर्जमाफी बाजारीपणाच्या गर्दीत अडकलेल्या या शेतकरी बांधवाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे. ते म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी नवसंजीवनी ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाही, तर विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून याची अत्यंत अभ्यासपूर्ण आणखी आखणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश आहे. यात 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती. जे शेतकरी थकबाकीदार आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचा थेट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट म्हणजेच OTS एक वेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर राज्य शासन कर्जमुक्ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये म्हणून शासनाने त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यास राज्य शासनाने MHA-ITच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गावचावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांनी योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ट नंबरसह आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्यांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल. आणि एक वेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे कर्ज माफ केलं जाणार आहे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.